हॅपी बर्थडे टुलू प्रतीक। तुम्हाला वाटलं असं याला पकडला तर तुमचा प्लॅन, अरे पार्टी वगैरे नाही याला भेटण्याचा आहे ना, तुम्ही म्हणसान आज दुकानी केक घेतलाय तर आता ह्या वैभव दादाच्या दुकानातले तर आम्ही नमस्कार मित्रांनो, कसे तुम्ही आपल्या डेली ब्लॉग मध्ये तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे, मनापासून स्वागत करतो तुमचं। तर सकाळचे 9:15 होत आहे आणि आपल्या ब्लॉगची सुरुवात झालेली आहे। तर आज आपला बर्थडे, तर बर्थडे आहे भावाचा असं गाणं तर म्हणता नाही, मी स्टार्टिंग करून पाहिली पण आता एंडिंग पण करता नाही येत। तर आता मी आंघोळ वगैरे करतो आणि आंघोळ करायच्या पहिलं म्हणलं तर बर्थडे आहे तर आपल्या किटूची बी आंघोळ करून द्यावं म्हणलं, तर त्याची आंघोळ करून देऊ आणि मी पण आंघोळ करून घेतो। तर आज पूजा वगैरे करायला जायचं आहे, तर चला मग जाऊ, आपण आंघोळ करून देऊ किट्याची, मग आपणही आंघोळ करून देऊ। मी बाहेर आलो तर किट्याची आंघोळ करत आहोत, तर बघू शकता तन्नू त्याला पकडून सध्या, तर आता ऊन निघले तर जाऊ आता किट्याकडे। किट्या नाही का येत नव्हतं तर तन्नूनं त्याला आणलं, तर त्याची आंघोळ करून द्यायची आहे। तन्नू पाणी वगैरे टाकून देत आहे, तर त्याच्या मस्त थंड्या पाण्यानं आंघोळ करून साबण लावून मस्त, तर तुम्ही बघा कशी आंघोळ करून देतो तो। हा तर मित्रांनो, हा आपला किटू आहे आणि याची आपण आता आंघोळ करून देऊ, तर तुम्ही बघा कशी आंघोळ करून देतो तो। हा तुम्ही सबस्क्राईब करा चॅनलला आणि लाईक करा, त्याची आंघोळ करून द्यायला लागते। हे नाही का थंड्या पाण्याला एवढं भेटे ना, ते थंड्या पाण्याने आंघोळ करून दिलं, हा नाही का मस्त झोपते, नुसतं झोपून राहायचे। आता बरी झोपूनच होतं बरं, तन्नूला काढलं म्हणून ते उठलं, नाही तर झोपूनच राहायचे नुसतं, काही वावरात जात नाही काही नाही, नुसतं घरी मी त्याची आंघोळ करून देतो आणि अजून झोपणार आहे। आंघोळ केल्यावर ते अजून झोपणार आहे, त्याला पाय का नाही, मला माहिती आहे याचं। जेव्हा जेव्हा मी त्याची आंघोळ, मित्रांनो बापूची आता आपल्या बापूची आंघोळ झाली आहे, तर त्याला आता सुकवतो आणि त्याचे पुसून देतो अंग त्याचं। ते पा कसं करते आता, असं केलं अपने हो गया, अपने को सिर्फ पानी निकाल। आता टावेल दे, त्याला पुसून देतो आणि मग भेटू आपण। आता किट्याची तर आंघोळ झाली, तर आता माई आंघोळ राहिली, तर आता मी आंघोळ करून घेतो आणि तुम्ही भेटू। मी मोबाईलमध्ये चार्जिंग नाही, तर आता मी आंघोळ करून घेतो, तर किट्याची आंघोळ करून देईल। तर आपल्या दादाची डोकं खाजून राहिले, तर बघू शकता। काही म्हणायचं आहे का व्हिडिओमध्ये? अच्छा आंघोळ कर म्हणजे, त्याच्यावर त्याचा विश्वास नाही मला, मी आंघोळ करीन म्हणून दररोज मी 12 वाजता आंघोळ करतो, पण आज 10 वाजायचे वेळ आहे बरं, पण तरी आता मी आंघोळ करतो। तर आपले ब्लॉग चालू आहे मोबाईलमध्ये आणि तुम्ही पण ब्लॉग बघत जा आणि एंडिंग पर्यंत सबस्क्राईब करा। तर आंघोळ केल्यावर भेटू आता। तर मित्रांनो, माझी आंघोळ झाली आणि पूजा पण करून घेतली, तर आज बर्थडे आहे तर पूजा करतोच म्हणून नेहमीप्रमाणे मी दरवर्षी मी पूजा करायला जातो, तर आज पण पूजा केली मी आणि आता जेवण वगैरे करून घेतो आणि तुम्हाला भेटतो मग जेवण झाल्यावर, ठीक आहे? जेवण करून घेतो मी, जेवण केलं आणि आपला किट्टू पण जेवण केलं आणि झोपला, त्याला आंघोळ करून दिली, जेवायला दिलं तर झोपला। तर आता मी दादीला आणायला, दादी आपल्या मोवानीमध्ये गेली, तर 1:15 होत आहे, तर आता आपण जाऊ दादीला आणायला, तर दादाची झोपायची तयारी आहे, TV पाहत आहे, तर चला मग जाऊ आता आपल्या मोवानीमध्ये। आता मी चाललो आपल्या गाडीकडे, गाडी बाबांना नेली होती सकाळीच बॅटरी आणायला, तर गाडी बाहेरच आहे, तर चला आता तन्नू न आता नवरात्र चालू आहे ते सगळं करायला लावलं तिले, तर भांडे घासघूस करता येते। आता जाऊ आपण दादीला आणायला, चपल वगैरे घालून निघतो। तर चला मग, एवढी ऊन अशी आहे, ह्या उतरातली ऊनच अशी राहते, ते हत्ती उतर चालू आहे, तर चला आता जाऊ आपल्या मोवानीमध्ये। तर रस्ता खराब आहे, तर तुम्हाला तरी पण थोडंफार दाखवतो आणि चला मग। आता आलो मी, तर दादी घराकडे निघायच्या तयारीतच होती, बघू शकता। दादीले घ्यायला आलो आणि आज आपल्या मग कोणते काम नाही लावले, कारण की आपला बर्थडे आहे। तर काही म्हणायचं का? आणि मजूर गेले समोर, तर बघू शकता। काही म्हणायचं का आज? हॅपी बर्थडे टुलू प्रतीक। हा कंट्रोल गाडी पाशी आलो आम्ही, तर बाबा गाडी चालवत आणि दादी आली, तर आता आम्ही ह्या गाडीवर 3 जण जाईन। तर गाडी आहे आपली लहान, हा मी पैदल नाही, पैदल नाही, गरमी होत आहे पागल होऊन। तर दादी बाबा मी, तर चला आता गाडीवर। तर आता आम्ही घरी आलो,
तर ह्या टिबसची टाळू ह्या गाडीवर तर मामा जो आहे आपला ते पुरा ठेसला होता पुरा चपकून गेला. तर आता मी आलो घरी. तर दादाजी काय करताय पाहू आपण. दादाजी झोपून टीव्ही पाहत आहे. मोदीले पाहत आहे. मोदीले तुम्हाला दिसत नाही ते का झालं का अशा टीव्हीत दिसते. तर आलो आता घरी. तर मित्रांनो तर जेवण केलं मी आणि झोपलो. तर झोपून उठलो पा किती वाजता 4:30 वाजले. झोपून उठलो आणि आपल्या किटू पण मी उठला झोपून. तर आता मी बाहेर निघत आहो. तर दादाजी पण सगळे उठून तयार आहेत. तांदूळ झाडझूड करत आहे आणि आपले कोंबडे पा कसे चढत आहे. कोंबड्याकडे पाहू नका नवरात्र चालू आहे. नाही तर तुम्ही कोंबड्याकडे पाहिसाल तर जमला म्हणा. आज नवरात्र चालू आहे म्हणजे काही विशेष नाही त्याचा. कोंबडे काही दाखवून काही फायदा नाही. त्याचे तुम्ही म्हणसाल कोंबडे आपले आज पुरा लमसम पार्टी पार्टी वगैरे नाही. कोंबडे लय आपल्या घरी लागेल. तर एवढे कोंबडे आहे पण लहानचे बच्चे आहे आणि 2 मोठे कोंबडे आहे. तर आता आम्ही बाबा आणि मी बसून बाजूवर. दादाजी तिथं बसून आहे आणि कोंबडे आपले आता बेन्यामन जात आहे. तर संध्याकाळ होऊन राहिली. तर मोहित आपला मेवना जो कालचावाला त्यानं आपल्याला पैसे पाठवले केक घेऊन ये. माझ्याकडे पैसे वगैरे नव्हते तर त्यानं पैसे पाठवले. तर त्याला केक घेऊन ये म्हणे. तर आता मी केक आणायला चाललो. तर चला मग आणू केक. आता संध्याकाळ झाली आहे सगळे बसून आहे ना. आपला कोंबडा पा कुठं बसून आहे. कोंबडा इथं बसून आहे बघा. आता मस्त झुलून राहिला जसा की ते पाण्यासारखं झुलत येतो. तर त्याला मी पकडला. छान छान शांत शांत. अरे शांत नाही. तुम्हाला वाटलं असं याला पकडला तर तुमचा प्लॅन. अरे पार्टी वगैरे नाही याला बेंडाचा आहे. नाही तर तुम्ही म्हणसाल आज बर्थडे आहे तर पार्टी करताय. पार्टी वगैरे काही नाही. आज नवरात्र चालू आहे ना आता. म्हणून मित्रांनो आता मी शिवजाच्या घरी चाललो आणि बाबा आपला ब्लॉग बघत आहे आणि इकडे दादाजी बसून आहे. तर आपण जाऊ आपल्या गाडीनं. तर शिवजाला घेऊन आणि जाऊ आपण नागरीला. तर नागरी 6 किलोमीटर दूर आहे आपल्या गाव. तर चला लवकर मग अंधार वगैरे होते आणि डुकरं अंधार झाला म्हणा पण वेळ नाही झाला पाहिजे. लवकर जाऊ लवकर येऊ तिकडे. चला मित्रांनो आता मी शिवजाच्या घरी आलो. मी गाडी चालवतो. शिवजाच गाडी चालवून राहिला. तर आता आम्ही चालू नागरीला. तर चला जाऊ आपण. मित्रांनो आता मी दर शनिवारी इथं मंदिरामध्ये येतो. तर बघू शकता हे मंदिर आहे. इथं आम्ही पूजा करणार आहोत शिवजाची. तर चला मग पूजा करू. तर मित्रांनो आमचं दर्शन वगैरे झालं आणि पूजा वगैरे झालं. तर बघू शकता इथं आम्ही पूजा वगैरे केली शिवजाचं मी. तर आता आम्ही नागरीला चालू. ते आपल्या इथून आता 4-5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तर चला जाऊ आता केक आणायला. मित्रांनो आता आम्ही केक घेण्यासाठी आलो. तर शेषूदादाच पसंतीचा घ्यायचा आपण. तर शेषूदा बघून राहिले. तर बघू शकता केक काढून राहिले ते आता दादा. आणि तुम्हाला मी दाखवतो कोणत्या याचा घेते दादा. तो कोणता फ्लेवर आहे तो कोणता घ्यायचा रे. 4 केक आहे इथं आणि दादा पसंत करत आहे कोणता घ्यायचा आणि कोणता नाही. तो शेषूदादा त्याच्याच मताने घ्यायचं. मला तेवढं समजत तर नाही पण पाय आता मोहित तुझ्यासाठी ब्लॉग शूट करतो बाबा. तुनं पैसे पाठवला मला तर मी घ्यायला आलो केक. नाही तर मी बर्थडे सेलिब्रेट नव्हतो करणार. तर आता मी करून राहील. तर बघू शकता तुम्ही सुद्धा चेक करत आहे. आणि हा केक पसंत केला. लालूचा वाढदिवस जोमात करायचा आहे. मस्त मोहितला पैसे पाठवले तर तर शेजार म्हणला तर आता आम्ही केक घेतो ना. आम्ही घराकडे निघतो. तर घेऊन राहिल दिवस केक पॅक करताय आणि शेषूदादा बघून राहिला का बघत आहे. तर मारले म्हणा पावले चेक करून घ्या. आम्ही गावाकडे निघणार सेलिब्रेट करणार. हा केक मावत नाही. केक मावत नाही म्हणते शेजार. मावते म्हणता देवीचा एक दुकानदार आहे तो. हा जाणार आहे म्हणजे तो दुकानदार आहे त्याला माहित आहे. लक्षात ठेव. आणि केक घेतलाय. तर आता ह्या वैभव दादाच्या दुकानातले. तर आम्ही आता गावाकडे निघतो. तर आमचं ब्लॉगचं चॅनल आहे सध्या. हा तर चल तर निघून राहिलो आपण. गाडी दादाच चालू आहे. तर मी जर गाडी चालवणार ना तर दादाकडे देतो. मी केक पकडतो. तर आता दादाचा लवकर फोन आला तर लवकर ये म्हणतो ते. तर चाललो शेषूदा गाडी चालू आहे. आता निघून राहिलो आपण. तर मित्रांनो आता घरी आलो केक घेऊन. तर दादाने गाडी पार्क करायला नेली. तर बाबा वगैरे इथं किट्या पा किट्याला माहीत झाला केक आणला म्हणून. तर म्हणून ते कसं करून राहिलं पा. तर आता केक फ्रीजमध्ये ठेवू आणि मग केक कटिंग करू. वाजू मग राडा.
तर मित्रांनो आता आपली तयारी चालू झाली बर्थडेची. तनू स्टूल वगैरे सजवत आहे आणि आपली लाईटिंग बघू शकता पूर्ण लावून ठेवली. आणि आता आपली घरची फॅमिली येत आहे. तर शेजारच्या घरची फॅमिली आणि आपल्या घरची फॅमिली घरगुती सेलिब्रेट करणार आहोत. तर बघू शकता तनू तयारी करत आहे. तर श्रद्धा वगैरे यायची आहे ते. आपल्या घरी श्रद्धाची फॅमिली आली बघू शकता. श्रद्धाची आई वहिनी आत्या वगैरे सगळे इथं उपस्थित झाले. तर आता शशुदादा यायचं. शशुदादा आल्यावर आपण कार्यक्रम समोर करू. शशुदादा आलेला आहे. तर शशुदाच्या इथं असला का थोडं त्याच्या हातानेच करायला लागतं. आपला मोठा सोहळा आहे आणि सगळे इथं उपस्थित झाले आहे. तर इकडे बसत आहे आणि मामाजी वगैरे इथं उपस्थित आहे. मामा वगैरे येणार आहे. तर तुम्हाला शेजदार करणार आहे ब्लॉग तर बघा तुम्ही. हे दादी दादाजी शेजदा आपला सर्वात मोठा ह्या सोहळा आहे. हा तर मित्रांनो आई आता आपल्याला रीतिरिवाजानं आपल्याला ओवाळून राहील बघू शकता तुम्ही. तर अशा प्रकारे आम्ही बर्थडे सेलिब्रेट करत आहोत. तर रीतिरिवाजानं करावं म्हणलं तर बघू शकता अशा ओवाळलं जात आहे. आणि आपली दादी इथं उभी होती. हे आता शशुदाची काकू आहे. तर बघू शकता आणि तशाच प्रमाण तर हे मित्रांनो हे आपली वहिनी आहे. आईनं जसं केलं ते पण तशाच प्रमाणे करतात बघू शकता तुम्ही. तर दादी आपली तिला सांगत आहे आरती म्हणून दाखवत आहे दादी. तर ओवाळा करू. तर आम्ही खूप हसलो आणि खूप माहोल झाला. तर ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा. 12 एकर वावर आहे. अर्धा हिस्सा ते घेणार आहे. लहान ते असं घरगुती. नाही बंद आहे. ये तू ये ना. कसा आहे बे गोड आहे का? पिकलं हे पिघलते. हे काढून टाकायचं. कोणती हे कशी लागत्या? कशी लागत्या? कशी लागत्या? बाप्पा पाय लाडीपत ना रे चारून देते. लाडीपत हा थोडं काहीच नव्हते. हे निघूनच जाते. बर्थडे सेलिब्रेट झालाय माझा आणि पूर्ण बघू शकता आता तनू बसले. तनूचा बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे. तर सगळे इथं उपस्थित आहे आणि आमचा बर्थडे सेलिब्रेट झाला. तर आता आम्ही टिटुले वगैरे केक वगैरे चालतो आणि ह्या ब्लॉगला इथंच एंड करतो. ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. चला बाय बाय, भेटू उद्या.